जय जय काल आल्यापासून या कार्यक्रमाविषयी खूपच या क्षणापर्यंत भारावलेले क्षण माझ्या आयुष्यातले आहेत. वडिलांचा वाढदिवस आणि केलेलं कार्य याच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की जगे ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. म्हणजे वडिलांनी आपल्या मुलाला जे देण द्यायची असते ती वैभवाची द्यायची असते, चांगुलपणाची द्यायची असते, दिव्यतेची द्यायची असते आणि ती मुलांनाही सांभाळायची असते. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा असं म्हणतात तुकोबराय. असे सांभाळलेली दोन मायलेकरं इथं आपल्याला मगाच्यापासून बघायला मिळाली. मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी भावना आहे तीच माझ्या मनामध्ये भावना आहे. एक भगवान श्रीकृष्णाचं रूप महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग. आणि याचं एक दुसरं रूप आहे ते दक्षिण भारतामध्ये आहे, त्याचं नाव आहे बालाजी. बालाजीला धनब्रह्म असं म्हटलं जातं आणि पांडुरंगाला नादब्रह्म असं म्हटलं जातं. बालाजीचं लॉंग फॉर्मच असं आहे की ज्याच्या घरामध्ये बासुंदी, लाडू आणि जिलेबी असतं ते सगळे बालाजीला जातात आणि ज्यांच्याकडे काही नसतं ते आषाढीच्या यात्रेला पंढरीला निघतात. चुकून मला एक दिवशी वाटलं की माझ्याही घरामध्ये धन असावं, म्हणून मी एकदा बालाजीला गेलो. बालाजीला पोहोचल्यानंतर तिरुमला ते तिरुपती असं चालत जाण्याचं अंतर आहे. जसं पंढरीला जात असताना पंढरीचा वारकरी वारीमध्ये ज्ञानोबा तुकोबरायांचा जयघोष करत वाटचाल करतो, त्यामुळे त्याचं जे दुःख आहे, वेदना आहे, त्या संपून जातात. तसं तिरुमला ते तिरुपती चालत जात असताना तिथला जो भक्त आहे तिरुपतीला जाणारा तोही तिथं नामघोष करत असतो. आम्ही तिरुमलाला उतरलो आणि तिरुपतीला जात असताना महाराष्ट्रातली एक लक्झरी आली कोल्हापुरातली, त्यातली 50 माणसं आमच्या सोबत आली आणि आम्ही चालत निघालो वर सगळेजण. आणि जात असताना आम्ही गजर करत होतो, तो बालाजीचा गोविंदा गोविंदा असं गजर करतो. आम्ही गोविंदा गोविंदा असं म्हटलं की कोल्हापूरवरून आलेली जी लक्झरीतली एक मावशी होती ती म्हणायची आमचं पण तेच आहे. म्हणजे आम्ही गोविंदा म्हटलं की ती म्हणायची आमचं पण तेच आहे. एक तासाभरानंतर एका टप्प्यावर थांबलो. ताक पिताना मी त्या मावशीजवळ गेलो आणि मावशीला विचारलं, मावशी तू, आम्ही सगळेजण म्हणतोय गोविंदा, तू म्हणते आमचं पण तेच आहे, म्हणजे नक्की तुझं काय आहे? ती म्हणजे बाळा तू जे जे नाव घेतो ना ते आमच्या ह्यांचं पण नाव तेच आहे, म्हणून आमचं पण तेच आहे. या सभागृहातल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये निलेश सांबरे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या विषयी जे मत आहे तेच आमचं पण. व्यवस्थेला दोष देणं, अंधाराला शिव्या देणं हे खूप सोपं काम असतं, पण व्यवस्थेमध्ये नवीन व्यवस्था निर्माण करून अंधारामध्ये आपल्या परीनं दिवा लावणं हे खूप कठीण काम असतं आणि ते दिवा लावण्याचं काम सांबरे साहेबांनी केलं. टीका करणं, चर्चा करणं, माप काढणं याला काही लागत नाही, पण त्या टीकेच्या सोबत त्याची उत्तर शोधून आपण त्याचा एक भाग बनणं हे खूप कठीण आणि अवघड काम असतं आणि ते काम सांबरे साहेबांनी केलं. दान देण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं, शेळपट काळजाची माणसं दान कधी देऊ शकत नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये कोवी आहे, जेथ संपत्ती आणि दया ही दोन्ही वसती एकची ठाया, ती माझी विभूती जाण धनंजय असं म्हटलं. संपत्ती आहे आणि देण्याची दानत आहे, ती भगवंताची विभूती आहे. सोपं काम नाही. म्हणजे विवेकानंद पुण्य आणि पापाची व्याख्या करत असताना स्वामीजी असं म्हणतात की व्यापकता हेच पुण्य आणि संकुचितता हेच पाप. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही संकुचित होतो तिथं आम्ही पापी होऊन जातो, पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही विशाल होत जातो तिथं आम्ही पुण्यवान बनून जातो. मगाशी सकाळच्या संपादक साहेबांनी खूप छान सांगितलं की जिजाबाई साहेबांच्या नावाला आणखीन तुम्ही तुमच्या कर्तबगारीने ते नाव आणखीन जोरात करत आहेत. 9 वर्षाचे राजे होते, बेंगलोरमध्ये होते. मासाहेब रोज संध्याकाळी राजांना दूध द्यायला जायचे आणि त्या दिवशी मासाहेबांना असं दिसलं की राजांच्या कॉटच्या खाली माती आहे. मासाहेबांना असं वाटलं की यावेळेला राजे कुठे गेले होते, म्हणून त्याने प्रश्न विचारला शिवछत्रपतींना की राजे यावेळेला आपण कुठे गेला होता.
राजे खरं बोलत होते आपल्या आईशी. ते म्हटले की मासाहेब पलीकडे नृत्याचा एक कार्यक्रम सुरू आहे, तो आम्ही बघायला गेला होता. मासाहेबांच्या लक्षात आलं की जर मनोरंजन होईल बाळाच्या आयुष्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये जायचं आहे, आया बहिणींचं कुंकू बळकट करायचं आहे, महाराष्ट्रातल्या आया बहिणींचं मंगळसूत्र बळकट करायचं आहे, तर लेकराला महाराष्ट्रामध्ये न्यायला हवं आणि एक स्वप्न द्यायला हवं. जिजाऊ महासाहेबांनी त्यांना हम्पीच्या नगरीमध्ये, हम्पीचं जे साम्राज्य आहे कृष्णदेवरायांचं, तिथं घेऊन गेले आणि 21 दिवस हम्पी नगरीमध्ये ते साम्राज्य दाखवलं. दोघं मायलेकरांनी बघितलं. आणि महाराष्ट्रामध्ये यायच्या आदल्या रात्री त्या सुवर्ण संध्याकाळी त्या टेकडीवर मासाहेब आपल्या लेकराला एक स्वप्न देत आहेत. मासाहेब असं म्हणतायत राजांना, राजे इथं इथल्या राजांनी 250 वर्ष राज्य केलं. इथं कुणी उपवासी राहत नव्हता. इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. इथं चोरी होत नव्हती, इथं दरोडा होत नव्हता. असं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राज्य निर्माण करायचंय की जिथं चोरी होणार नाही, जिथं कुणी उपवासी झोपणार नाही, जिथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, असं एक स्वराज्य स्थापन कराल. वय वर्ष 9. आणि मासाहेब समोर. राजांना कदाचित शब्द कळत नव्हते, पण शब्दाच्या पाठीमागचा भाव समजत होता. राजांनी मूठ आवळली, मासाहेबांच्या नजरेला नजर दिली आणि सांगितलं की हो मासाहेब, तुमच्या नजरेतलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. आणि ते स्वराज्य त्या ताकदीचं की ज्याच्यामध्ये कोणी उपवासी राहणार नाही. मगाशी सांबरे साहेब म्हटले की आम्ही सगळे एक हो. खरं आहे, अध्यात्मामध्ये आम्ही सगळेजण अखंड आहोत. आमचं 3.5 हाताचा देह आहे. आमच्या पायाला ठेच लागली तर डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. पायाचा अंगठा आणि डोळा याच्यामध्ये 3.5 फुटाचं अंतर आहे, काही संबंध नाही. पण ठेच पायाला आणि डोळ्याला पाणी असं असेल तर आम्ही सगळे अखंड आहोत. कुणी दुःखी आहे ना, आम्ही सुखी असू शकत नाही. जर असू शकेल तर तो मुर्दाड आहे असं म्हटलं जातं. कारण बाबा बोरकर कवितेमध्ये असं म्हणतात, करुणा कोणती असते, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओढीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकडा. डोळे तेच देखणे की ज्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं दुसऱ्याच्या दुःखानं, ते डोळे देखणे. पण ही करुणा झाली, करुणा वांझ असली तर डोळ्यात पाणी येईल आणि आम्ही तिथंच थांबू. पण करुणेला कृतेची जोड मिळते त्यावेळेला निलेश सांबरे नावाचा कर्मवीर तयार होतो. कारण करुणेला कृतीची जोड असावी लागते आणि तरच हे वास्तवामध्ये येऊ शकते. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाचं प्रयोजन कोणतं आहे? बाप नावाच्या पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं साम्राज्य, जगण्याच्या लायकीचा समाज तयार करायचा असतो आणि मग मरायचं असतं. बाजूला इतकी पडझड झाली असताना, बाजूला इतकी अनैतिकतेचं, विचित्रपणाचं टोक गाठलेलं असताना एखादा कोणीतरी येतो आणि ही चांगुलपणाची चळवळ उभी करतो. इथून पुढच्या कालावधीमध्ये माझ्या मायबापानं पुढच्या पिढीमध्ये आम्ही जर चांगुलपणाची चळवळ उभी नाही केली तर त्या संवेदना हरवलेल्या जगामध्ये तुमचं माझं लेकरू जगणार कसं? आणि ते सन्मानानं जगायचं असेल की ज्याच्यामध्ये सहानुभूती, प्रेम, विश्वास या दिव्य गोष्टी आम्ही पुढच्या पिढीमध्ये नाही पेरल्या तर पुढची पिढी आम्हाला शिव्या देईल, बाबा आमच्यासाठी कोणता समाज तयार केलास. कारण ज्याच्याकडे जे सामर्थ्य असतं त्या सामर्थ्यानं पुढच्या पिढीला त्यानं ते योगदान द्यायचं असतं. तुकडोजी महाराज असं म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव, सकळांचे लक्ष तुझकडे वळव, मानवतेचे तेज झळझळ विश्वा माझी आहे. तुला जे जे सामर्थ्य दिलंय, तुला करणी, कथनी, लेखनी, वाणी, पैसा, सेवा, जे सामर्थ्य दिलं ते सामर्थ्यानं तू पुढचं जग सुखी करायला पाहिजेस, तुझ्या पुढच्या पिढीसाठी जगायला पाहिजे. चितंबली सरांच्या कहाण्यामध्ये, जंगलातल्या कहाण्यामधली एक कहाणी आहे. त्या जंगलातल्या वानराच्या एका जातीला चाहूल लागते की पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार आहे. त्या वानरांच्या जातीतली सगळी प्रौढ माकडं जंगलातली मधाची पोळी तोडतात, पोळ्यामधला मध काढतात, त्याच्यामध्ये पाला, पाचोळा, काही बिया मिसळतात, फळं मिसळतात आणि त्याचे तहानभुकेचे लाडू तयार करतात. आणि सगळ्या चिमुरड्यांना बोलवतात आणि जंगलातलं जे मोठं झाड असतं त्याची जी डोली असते त्या डोलीमध्ये ही बाप पिढी वानरांची तहानभुकेचे लाडू ठेवते आणि चिमुरड्यांना सांगते की बाळानो, येणारा काळ दुष्काळाचा आहे, तुमच्यासाठी तहानभुकेचे लाडू आम्ही याच्यात ठेवलेत. ते लाडू दाखवते प्रौढ पिढी आणि निघून जाते डोंगराच्या कड्या कपारीवर.
आणि सामूहिक आत्महत्या करते. आम्ही मरू पण आमची पुढची पिढी टिकली पाहिजे, हे स्वराज्य आहे, हे आतून जगणं आहे. आजच्या कार्यक्रमाचा संदेश इतकाच आहे की मोफत विषयी किंवा आणखीन चर्चा मगाशीही झाल्या. बीचवर बहीण भाऊ दोघ जण खेळत होते. खेळता खेळता काही शिंपले त्यांनी गोळा केले आणि घराकडे निघाले. बीचवरून घराकडे जात असताना रस्त्यामध्ये एक खेळण्याचं दुकान होतं. भाऊ 8-9 वर्षाचा होता, बहीण छोटी होती, ती 5-6 वर्षाची होती. ती त्या खेळण्याच्या दुकानाजवळ थांबली नाही का बाहुलीकडे तिची नजर गेली. पुढे गेलेला भाऊ पाठीमागे आला, त्याने एकदा बहिणीच्या नजरेकडे बघितलं आणि तिची नजर ज्या बाहुलीकडे आहे त्या बाहुलीकडे बघितलं. त्यानं बहिणीला विचारलं की तुला ती बाहुली पाहिजे का? ती म्हटली हो. हा 9 वर्षाचा मुलगा एखाद्या जबाबदार भावासारखा त्या मालकाच्या जवळ गेला आणि मालकाला तो असं म्हणतो की बाहुली पाहिजे. मालक म्हणतो हो. तो म्हणतो किती रुपयाला? म्हणजे किंमत काय? ह्याला पैसा माहित नाही, रुपये माहित नाहीत, नाणी माहित नाही. तो दुकानदार खूप हुशार असतो, सांबरे साहेबांच्या सहवासातला असतो, जिजाऊ संस्थेचे संस्कार झालेला असतो. तो म्हणतो तुझ्याकडे किती? तो खिशातले शिंपले काढतो, तो टेबलवर ठेवतो. तो दुकानदार तो मोजण्यासारखा करतो, मोजतो. तो दादा त्याच्याकडे बघून म्हणतो की कमी आहेत का? त्याच्यातले 5-6 शिंपले तो खाली आपल्या ड्रॉवर मध्ये टाकतो आणि म्हणतो एवढीच किंमत आहे त्या बाहुलीची. तू बाहुली घेतो, बहिणीच्या हातात देतो, बहिणीच्या खांद्यावर हात टाकून घराकडे निघून जातो. तिथला जो कामगार आहे तो माझ्यासारखा आहे, स्वार्थी आहे, संकुचित आहे, बिझनेसमन आहे. तो मालकाला म्हणतो मालक काय दिवाळ काढायचा आहे का? एवढी महागाईची बाहुली त्या लेकराला फुकट दिली. त्यावेळेला त्यानं दिलेलं उत्तर आहे ते सांबरे साहेबांच्या कार्याचं उत्तर आहे. ते लेकरू असं म्हणतं राजा, त्या पोराला पैशाची किंमत माहित नाही, त्याला पैसा माहित नाही, त्याला नाणी माहित नाही, त्याला रुपये काय माहित नाही. तो ज्या वेळेला मोठा होईल ना आणि त्याला रुपयाची नाण्यांची किंमत कळेल आणि ज्या ज्या वेळेला त्याची बहीण त्याच्या समोर येईल ना त्याच्या लक्षात येईल की एका खूप मोठ्या मनाच्या माणसानं माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून जी बाहुली दिली ना त्या बाहुलीची किंमत आजची आहे. तुमच्या माझ्या हृदयामध्ये त्या बाहुलीची किंमत ठरवू आणि आपणही ती देत राहू. माझे गुरुदेव असं म्हणायचे की देण्याची किंमत काय असते? गिव्ह गिव्ह अँड गिव्ह, दॅट इज द सिक्रेट ऑफ अबंडन्स. असं म्हणे जेवढं तुम्ही देता निसर्ग 1000 पटीनं तुम्हाला देत राहतो, परत देत राहतो. इतिहास देणाऱ्यांचा लिहिला जातो, कमवणाऱ्यांचा आणि साठवणाऱ्यांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही. आणि तो लिहायचा असेल तर आम्हाला द्यावं लागेल. गिव्ह गिव्ह अँड गिव्ह, दॅट इज द सिक्रेट ऑफ अबंडन्स. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.